गुड मॉर्निंग. पहाटेचे वाजले आहेत 6 आणि आज आहे रविवार. तरी पण मी एवढ्या लवकर उठले आहे कारण की आज आहे सर्व पितृ अमावस्या किंवा सर्व पित्री अमावस्या. दरवर्षी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला सर्व पितृ अमावस्या येते. हा पितृपक्षाचा अंतिम दिवस असतो. या तिथीला आपल्याकडे पितरांना त्यांच्या आवडीचे जेवण दाखवण्याची प्रथा आहे. माझ्या लहानपणापासून मी हे सर्व बघत आले आहे. माझी आई काकी सर्वजणी मिळून सर्व जेवण बनवायच्या आणि बाबा काका मोठे बाबा सर्वजण टेरेसवर नेऊन जेवण दाखवायचे आणि आम्ही सर्व मुलं जोरात बोलायचो, काव काव काव. तेव्हा हे करताना खूप मजा यायची. पण आता याचा खरा अर्थ कळतोय. मला 4 काका, माझे बाबा, एक आत्या आणि आम्ही सर्व मुलं असा मोठा परिवार आहे. आम्ही सर्व एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेलो आहोत. आमचे बाबा सर्वात लहान आणि बाबा जेव्हा 1.5 वर्षाचे होते तेव्हाच त्यांची आई गेली आणि बाबा 8 वर्षाचे असताना त्यांचे बाबाही गेले. माझ्या लहानपणापासून मी काव काव कसं करतात हे बघत आले आहे. सासरी आल्यावर माझ्या सासूबाई त्यांच्या सासू सासऱ्यांचं काव काव करतानाही मी पाहिलं आहे. पण आता या वर्षी माझ्यावरही वेळ आलेली आहे. मार्च 2024ला माझ्या सासऱ्यांना देवाज्ञा झाली. आता या वर्षी त्यांच्यासाठी पहिल्यांदाच सर्व पितृ अमावस्येला त्यांच्यासाठी मी जेवण दाखवणार आहे. लहान असताना या सणाचा आनंद व्हायचा कारण तळणीच्या करंजा, उकडीच्या करंजा, वेगवेगळे पदार्थ या दिवशी घरात बनायचे. पण आज माझ्या सासऱ्यांसाठी मी जेवण बनवताना मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी खूप वाईट वाटत आहे. कारण काही वर्षापूर्वी आम्ही सर्वजण एकत्र जेवायला बसायचो आणि आज अशा पद्धतीत त्यांना जेवण दाखवावे लागत आहे. असो, तर आज बघा मी जेवणासाठी काय काय बनवलेलं आहे. तर माझे जे सासरे आहेत ना ते व्हेजिटेरियन होते, त्याच्यामुळे सर्व जेवण मी आज व्हेज बनवलेलं आहे. तर तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलेलं आहे. हे बघा, पितरांना आपल्याकडे तांदळाची खीर लागते. हे मिक्स भाजी, हे आहे वरण, ही आहे चवळीची भाजी, हे आहेत तांदळाच्या भाकरी, तळणीच्या करंजा, उकडीच्या करंजा, पापड, भजी, पुरणपोळी, दही आणि काळा चहा. तर एवढं सर्व जेवण मी त्यांच्यासाठी बनवलेलं आहे. आता मी पानं वाढून घेतलेले आहेत. पितरांचं जेवण आहे ते डांगराच्या पानावर दाखवतात. तर पानं वाढलेले आहेत. इथं 2 पाट मांडलेले आहेत, त्याच्यावर मी कणा वगैरे काढून घेतला. मिस्टरांनी पूजाविधी केली, म्हणजे वाढलेली पानं आहेत ती कण्यांवर ठेवली, दिवा ठेवला पाटावर आणि सर्व पूजाविधी केली. म्हणजे हळद कुंकू अक्षदा फुलं वगैरे वाहिली, अगरबत्ती ओवाळली, मुलांनी पूजा केली, त्याच्यानंतर मीही केली. आणि आता हे सर्व जेवण घेऊन आम्ही सर्वजण टेरेसवर गेलो. टेरेसवरही आम्ही सर्वांनी काव 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 असं बोलून पितरांना बोलवलं आणि त्यांना जेवण दाखवलं आणि सर्वांनी मिळून पितरांचा आशीर्वाद घेतला. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.